आदिवासी धर्मकोडसाठी नाशिकमध्ये बैठक. प्रमुख मार्गदर्शक प्रेमशाही मुंडा यांची उपस्थिती. लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय सभागृहात बैठक संपन्न. आदिवासी समाजाच्या स्वतंत्र धर्मकोडच्या मागणीसंदर्भात नाशिकमध्ये आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत प्रमुख मार्गदर्शक प्रेमशाही मुंडा यांची विशेष उपस्थिती लाभली. ही बैठक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या पुढाकाराने लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय सभागृहात पार पडली. या बैठकीत आदिवासी धर्मकोडच्या अंमलबजावणीसाठी पुढील दिशा, शासनाकडे मांडायची भूमिका, आगामी आंदोलनाची रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली. विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडत या लढ्याला अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी निगडीत असलेल्या या मागणीला देशभरातून वाढता पाठिंबा मिळतोय. अशा बैठकीमुळे आंदोलन अधिक संघटित व प्रभावी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे पुढील लढा उभारण्याचा संकल्प केला. तसेच येणाऱ्या 2027च्या जनगणनेत आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्मकोड मिळावा यासाठी विशेष भर देण्यात आला. जनगणनेतील धर्माच्या कॉलममध्ये आदिवासी असा उल्लेख करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळं आदिवासींची अचूक लोकसंख्या समोर येईल आणि त्या आधारावर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच नोकरीच्या क्षेत्रात लोकसंख्येनुसार हक्क व संधी मिळण्यास मदत होईल असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. या बैठकीस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी यांच्यासह प्रवीण भोये, जीवन भोये, हिरामन फसाळे, अनिल फसाळे, लक्ष्मण खराटे, प्रमोद मुडे, दादा बुधर, प्रशांत गावंडे, चंद्रकांत खरपडे, अंकुश खाडम, बिरसा झोपळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक प्रेमशाही मुंडा तसेच आयोजक लकीभाऊ जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत धर्मकोडच्या लढ्यासाठी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं. प्रतिनिधी पुष्कर गांगोडे, सहसंपादक.